पुढील काही दिवसात घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मिळणार नाहीत अशी अफवा सध्या शहरात वेगाने पसरते। या अफवेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ग्राहकांमध्ये घबराट पसरल्याचं चित्र दिसतंय। हीच परिस्थिती मुंबईतील भांडूप परिसरातील भट्टीपाडा येथे पाहायला मिळाली। सकाळपासूनच येथील भारत गॅस एजन्सी समोर ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। घरगुती गॅस सिलेंडर मिळेल की नाही या भीतीमुळे अनेक नागरिक लवकरात लवकर सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीकडे धाव घेत असल्याचं ग्राहकांनी सांगितलं। काही ग्राहकांच्या मते बाजारात गॅस टंचाई होणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे अनेक जण सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीच सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसून येत आहे। दरम्यान या अफवांमुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा असे आवाहन सुनील गॅस एजन्सीचे संचालक भोईर यांनी केले आहे। तुम्ही जे सांगितले शॉर्टेजचं, तर शॉर्टेज बिलकुल नाहीये। कंपनीकडनं माल येतोय। फक्त प्रश्न असा झालेला आहे की जे डायरेक्टिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेत 25 दिवसानंतरच तुमची बुकिंग होईल, त्या हिशोबाने हे पॅनिक बुकिंग झालेली आहे। पॅनिक लोक येत आहेत, सेकंड सिलेंडर जे रिकामे होते ते घेऊन जात आहेत। त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। शॉर्टेज हा बिलकुल नाहीये, राईट। तर ग्राहकांनी निश्चिंत राहावे, सिलेंडर तुम्हाला भेटेल, राईट। पॅनिक करू नका, शॉर्टेज नाहीये। दुसरं आहे की बुकिंगसाठी, कारण बुकिंग शिवाय तुम्हाला सिलेंडर भेटणार नाही। त्यासाठी कंपनीचे ऍप्स आहेत हे ओव्हरलोड झाले, त्यामुळे ते कधी कधी क्रॅश होतात। तर आम्ही हेही मुद्दे घेतलेले कंपनी बरोबर की हे ऍपचं काय करायचंय ते तुम्ही करा लक्षात, आणि ते ग्राहकांना फायदेशीर होईल असं तुम्ही काय करा। कारण एवढे फक्त सुनील गॅसचा हा प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम अख्ख्या मुंबईचा आहे। आणि आमची कालच एक मीटिंग झालेली आहे, त्यामुळे हे मुद्दे आम्ही घेतलेले आहेत की समजा कंपनीचा व्हॉट्सअप बंद असेल, IVRS सिस्टम बंद असेल, तर मग कस्टमर बुकिंग कसा करेल, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे। आणि हे आम्ही कंपनीच्या नोटीसमध्ये आणलेलं आहे आणि कंपनी त्याच्यावर लक्ष घालेल ही आशा आहे आमची। अच्छा, आता जे सध्या लोक मोठ्या प्रमाणात रांगा लावून आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय, कारण जे गॅस ग्राहक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? घाबरू नका, तुम्हाला सिलेंडर भेटेल। फक्त तुम्ही पेशंट राहा। जिथे माझा एक काउंटर चालू आहे तिकडे मी आता 3 काउंटर चालू केलेले आहेत, त्यामुळे सिलेंडर आमच्याकडे आहे, सिलेंडर तुम्हाला भेटेल। फक्त तुम्ही रांगेत उभे राहा, शांतता ठेवा, तुम्हाला भेटेल। पण तुमची बुकिंग असली पाहिजे। विदाउट बुकिंग वाल्यांना आम्ही सिलेंडर देत नाही। तुमचा सप्लाय गेल्या महिन्यात तुम्ही घेतले, लास्ट सप्लाय गेल्या महिन्यात नाही, तुमचा लास्ट सप्लाय पासून 25 दिवस झाल्यानंतर तुमची बुकिंग होईल, त्याशिवाय ते बुकिंग होणार नाही। आणि हे ऍप्लिकेशन जो आहे हे कंपनीच्या कंट्रोलमध्ये आहे, आमच्या कंट्रोलमध्ये 0 आहे। ओके, सध्या या ग्राहकांना आहे ते ऑनलाईन जे बुकिंग आहे ते केलं जात नाहीये, त्यासाठी मग आता काय उपाययोजना असणार आहे? आम्ही ते कंपनीच्या नोटीसमध्ये आणलेलं आहे की बाबा हा एक मोठा सिरियस इश्यू आहे, की तुम्ही लवकरात लवकर त्याच्यामध्ये दखल करा आणि हा प्रॉब्लेमला रिझॉल्व्ह करा। गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असून सर्व ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी घाई गडबड किंवा घबराट न करता शांतपणे सिलेंडर घ्यावेत असे आवाहनही सुनील गॅस एजन्सीचे संचालक भोईर यांनी शहर मुंबईच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना केले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।